नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला ज्वारीच्या पिठाची भाकरी। त्यासाठी लागणारं साहित्य ज्वारीचे पीठ आणि पाणी। प्रथम आपण गॅस पेटवून घेऊया, तवा तापत ठेवायला। गॅस थोडा बारीक करून तवा तापत ठेवायचा। आता आपण पीठ चाळून घेऊया। आता आपलं हे पीठ चाळून झालेले आहे। पीठ चाळून हे असा भुसा काढून घ्यायचा, असा भुसा निघतो। आता आपण पीठ मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग आपलं पीठ पातळ होईल। थोडं थोडं पाणी सोडायचं। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपण याची भाकरी थापून घेऊया। असा गोळा घ्यायचा, सुक्कं पीठ घ्यायचं, थोडं असं लावून घ्यायचं सगळीकडून। आता आपली भाकरी थापून घेऊया आपण। थोडी थापून झाली की हा अंगठा असा आणि हा असा करून अशी दोन्ही हाताने भाकरी थापायची। गॅस वाढवूया थोडा। आता आपला तवाही तापलेला आहे। आपण आता भाकरी टाकून घेऊया। थोडा वेळ थांबायचं आणि थोडं पाणी लावायचं भाकरीला। त्या भाकरीला असं पूर्ण पाणी लावून घ्यायचं। सगळीकडून पाणी चांगलं लागलं पाहिजे आणि हे उलटणे हे असं पाण्यात बुडवायचं, म्हणजे आपली भाकरी चिकटणार नाही उलटण्याला। भाकरी चांगली भाजून द्यायची खरपूस। आता आपली एक भाकरी भाजते, तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेऊया।
थोडी मोठी झाली की दोन्ही हाताने अशी थापून घ्यायची. हा अंगठा आणि हा अंगठा असं ठेवायचा, अशी थापून घ्यायची. ही पण भाकरी आपली थापून झाली. आपण बघूया ही भाकरी. कपड्यांनी जरा दाबून दाबून शेकवायची सगळीकडून. आपली भाकरी अशी शेकलेली आहे. दुसरी साईड शेकवायची, पलटी मारायची, कपड्याने दाबून अशी गोल गोल फिरवून शेकवायची. भाकरी आपली शेकलेली आहे सगळीकडून. आपण दुसरी भाकरी टाकूया. लई असंच पाणी लावून घेऊया सगळीकडून. दोन मिनटं ठेवून द्यायची पाणी लावून, नंतर पलटी मारायची. उलटण्याला पहिलं पाणी लावून घ्यायचं. आता थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाकरी. भाकरी चांगली खरपूस भाजलेली आहे. आपण पलटी मारून घेतली. भाकरी आपली चांगली फुगलेली आहे. भाकरी चांगली शेकून झालेली आहे. भाकरी आपली तयार आहेत. आपण कशाबरोबरही खाऊ शकता, भाजी बरोबर, चटणी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता.